तर विद्यार्थी मित्रो, आजपर्यंत आपण इयत्ता 12वी वर्ग अर्थशास्त्र या 3 प्रकरणाच्या एकूण 10 व्हिडिओच्या तासिका बनवल्या. तर प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र, प्रकरण क्रमांक 2, प्रकरण क्रमांक 3 अ आणि ब. आता प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण हे प्रकरण आजच्या व्हिडिओच्या तासिकेमध्ये आपण सुरू करत आहे. विद्यार्थी मित्रो, तर विद्यार्थी मित्रो की अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा, अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा हे 2 घटक अतिशय महत्त्वाचे मानले जातात. मागणी आणि पुरवठा हे अर्थशास्त्राचे आधारस्तंभ आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अर्थशास्त्र शिकण्यासाठी मागणीचा आणि पुरवठ्याचा जोपर्यंत विचार होत नाही, जोपर्यंत अभ्यास होत नाही, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण अर्थशास्त्र शिकलो असे आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून मागणी आणि पुरवठा याचा अभ्यास करणे हे आपल्याला कर्मप्राप्त ठरते. म्हणून मागणी नंतर आपण पुरवठ्याच्या विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत. की विद्यार्थी मित्रो, आपले जे प्रकरण 4 आहे त्याचं नाव आहे पुरवठा विश्लेषण. याला इंग्रजीमध्ये म्हणतात सप्लाय अनालिसिस. सप्लाय म्हणजे पुरवठा आणि अनालिसिस म्हणजे विश्लेषण, विस्तारीकरण. तर या पुरवठा प्रकरणामध्ये आपल्याला अगोदर या प्रकरणाची प्रस्तावना पाहता येईल. की पुरवठा हे जे काय प्रकरण आहे, पुरवठा ही जी काय संकल्पना आहे, पुरवठा ही जी काही संकल्पना आहे ही मागणीची म्हणजे मागणीला सपोर्ट करणारी संकल्पना आहे. म्हणजे मागणी आला की पुरवठा आला. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे बाजार व्यवस्थेचे 2 चाकं आहेत. काय आहे? 2 चाकं आहेत. मागणी आणि पुरवठा जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत बाजारपेठेमध्ये किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे चढउतार होत नाहीत. पण जेव्हा मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत निर्माण होते तेव्हा बाजारपेठेमध्ये किमतीमध्ये चढउतार होतात. म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था, एखाद्या देशाची बाजारपेठ किंवा जगाची बाजारपेठ विस्कळीत करण्याचं काम जर कोणते 2 घटक करत असतील तर ते घटक आहे मागणी आणि पुरवठा. तर अशा प्रकारे मागणी आणि पुरवठा या ज्या काही 2 संकल्पना आहेत या अर्थशास्त्रामधल्या मूलभूत संकल्पना मानल्या जातात. मागणी आहे, पुरवठा आहे, घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. या ज्या काही संकल्पना आहेत अर्थशास्त्रामध्ये, या अर्थशास्त्रामधल्या काय आहेत? मूलभूत स्वरूपाच्या संकल्पना आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये पुरवठा ही एक संकल्पना. पुरवठा ही एक मूलभूत संकल्पना आहे. पुरवठा ही एक काय आहे? मूलभूत संकल्पना आहे. पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. पुरवठा ही कशी संकल्पना आहे? प्रवाही आहे, फॉलो आहे. म्हणजे पुरवठा नेहमी कमी जास्त होत असते. पुरवठा नेहमी कसा होत असते? कमी जास्त होत असते. सदा सर्व काळ अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूचा पुरवठा सारखाच राहील असे नाही. म्हणून पुरवठा ही कशी संकल्पना आहे? प्रवाही आहे. पुरवठा उत्पादकाकडे विक्रीस असलेल्या नगसंख्येचे वर्णन करतो. हा जो भाग पाहत आहोत आपण प्रस्तावनेमध्ये पाहत आहोत. पुरवठा काय करतो? उत्पादकाकडे विक्रीस असलेल्या नगसंख्येचे वर्णन करतो. जो काय वस्तूचं उत्पादन करणारा उत्पादक आहे, प्रॉडक्ट आहे, त्या उत्पादकाकडे विक्रीसाठी किती नगसंख्या त्यांनी बाजारपेठेमध्ये ठेवली किंवा विक्रीसाठी किती नगसंख्या त्याच्याकडे उपलब्ध आहे याचं वर्णन पुरवठा ही संकल्पना करते. तर अशा प्रकारे की पुरवठ्याच्या प्रस्तावनेमध्ये पुरवठा ही मूलभूत संकल्पना आहे, पुरवठा प्रवाही संकल्पना आहे, पुरवठा उत्पादकाकडे विक्रीसाठी असलेल्या नगसंख्येचे वर्णन करतो. एवढा अभ्यास आपण प्रस्तुत प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, याच्यानंतर आपल्याला 3 संकल्पना अभ्यासायच्या आहेत. पहिली आहे एकूण उत्पादनाची संकल्पना, दुसरी आहे साठा संकल्पना, तिसरी आहे पुरवठा संकल्पना. तर आता आपण एक एक संकल्पना विश्लेषणासाठी येऊ.
पहिली आहे एकूण उत्पादनाची संकल्पना. पहिली काय आहे? एकूण उत्पादनाची संकल्पना. की एकूण उत्पादनाची संकल्पना अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक हा वस्तूचं उत्पादन करत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक हा वस्तूचं उत्पादन करत असतो. मग एकूण उत्पादन म्हणजे काय? एकूण उत्पादन म्हणजे काय? की एका विशिष्ट वेळी उत्पादकांनी वस्तूची उत्पादित केलेली नगरसंख्या म्हणजे एकूण उत्पादन. एका विशिष्ट वेळी उत्पादकांनी वस्तूची उत्पादित केलेली नगरसंख्या म्हणजे एकूण उत्पादन. समजा एक्स नावाचा उत्पादक आहे आणि एक्स नावाच्या उत्पादकांनी आज 13/10/2020 रोजी 1,00,000 वस्तूचं उत्पादन केलं. किती केलं? 1,00,000 वस्तूचं उत्पादन केलं. मग एकूण उत्पादन किती झालं त्याचं? 1,00,000 झालं. किती झालं? 1,00,000 वस्तू झालं. म्हणजे विशिष्ट वेळी उत्पादकांनी उत्पादित केलेली वस्तूची सर्व नगरसंख्या म्हणजे एकूण उत्पादन. आलं का लक्षात? विशिष्ट वेळी उत्पादकांनी वस्तूची उत्पादित केलेली सर्व नगरसंख्या म्हणजे एकूण उत्पादन. तर अशा प्रकारे ही झाली एकूण उत्पादनाची संकल्पना. आणि या एकूण उत्पादनाच्या संकल्पनेमधूनच काय होतो? पुरवठा होतो. काय होतो? पुरवठा होतो असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी संकल्पना आहे साठा संकल्पना. दुसरी संकल्पना कोणती आहे? साठा. त्याला आपण स्टॉक म्हणतो. काय म्हणतो? स्टॉक. साठा म्हणजे साठवून ठेवणे. साठा म्हणजे वस्तूची साठवणूक करणे. पुरवठा आणि साठा याच्यामध्ये फरक आहे. आता आपण पाहतो साठा. की उत्पादकांनी उत्पादित केलेल्या एकूण उत्पादनापैकी जो माल किंवा जी वस्तूची नगरसंख्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी न आणता साठवून ठेवली त्याला साठा असे म्हणतात. उत्पादकांनी उत्पादित केलेल्या एकूण नगरसंख्येपैकी जो माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी न आणता बाजूला काढून ठेवला, तो बाजूला काढून ठेवलेला माल किंवा नगरसंख्या म्हणजे साठा. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादकांनी विक्रीसाठी उपलब्ध न केलेला माल किंवा वस्तू साठा म्हणजे साठा. वस्तू साठा म्हणजे साठा. म्हणजे उत्पादक जो माल आपला एकूण उत्पादन करतो आणि एकूण उत्पादकापैकी जो माल तो गोदामामध्ये साठवून ठेवतो म्हणजे विक्रीसाठी आणत नाही, तो माल म्हणजे किंवा ती वस्तूची नगरसंख्या म्हणजे साठा. उदाहरण देतो. समजा एक्स नावाच्या उत्पादकांनी 1,00,000 वस्तूचं उत्पादन केले. किती केलं? 1,00,000 वस्तूचे उत्पादन केले. 1,00,000 पैकी त्यानं फक्त 50,000 वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणल्या. किती आणल्या? 50,000 वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणल्या. म्हणजे त्यानं किती उत्पादन केलं? 1,00,000 वस्तूचं उत्पादन केलं. बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी किती आणल्या? 50,000 आणल्या. मग राहिल्या किती? 50,000. मग 50,000 वस्तू काय झाल्या? त्याचा साठा झाला. काय झाला? साठा झाला. म्हणजे उत्पादकांनी उत्पादित केलेल्या मालापैकी जो माल विक्रीसाठी न आणता बाजूला काढून ठेवला, तो माल किंवा ती नगरसंख्या त्या उत्पादकांनी ठेवलेला साठा होय, अशी आपल्याला स्पष्टपणे व्याख्या करता येईल. मग साठा कशाला म्हणायचं? जो माल विक्रीसाठी न आणता उत्पादकांनी बाजूला काढून ठेवला, तो माल किंवा ती वस्तूची नगरसंख्या म्हणजे साठा. तर अशा प्रकारे ही झाली साठ्याची संकल्पना. आता तिसरी आहे पुरवठा संकल्पना. तिसरी कोणती संकल्पना आहे? पुरवठा. ती याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितले आहे की पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. पुरवठा कशी आहे? प्रवाही संकल्पना आहे. पुरवठा सदा सर्व काळ स्थिर राहत नाही. कमी अधिक होत राहतो. पुरवठा म्हणजे काय? उत्पादकांनी एकूण उत्पादनापैकी बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी जो माल आणला किंवा जी नगरसंख्या आणली, ती नगरसंख्या म्हणजे पुरवठा. ती नगरसंख्या म्हणजे पुरवठा. परत एकदा समजून घ्या. उत्पादकांनी उत्पादित केलेल्या एकूण वस्तूपैकी विशिष्ट किमतीला बाजारपेठेमध्ये
जी वस्तूची नगसंख्या विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवली ती नगसंख्या म्हणजे उत्पादकांनी केलेला पुरवठा होय. ती नगसंख्या म्हणजे उत्पादकांनी केलेला पुरवठा होय. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की पुरवठा म्हणजे उत्पादकांनी विशिष्ट किमतीला विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून ठेवलेला वस्तूचा साठा किंवा वस्तूची नगसंख्या असं आपल्याला म्हणता येईल. पुरवठा म्हणजे उत्पादकांनी विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळी असं म्हणता येईल आपल्याला. उत्पादकांनी विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जी वस्तूची नगसंख्या आणली ती वस्तूची नगसंख्या म्हणजे पुरवठा. अशा प्रकारे अतिशय समर्पक व्याख्या आपल्याला करता येईल. म्हणजे पुरवठा म्हणजे विक्रीसाठी आणलेली नगसंख्या. पुरवठा म्हणजे उत्पादकांनी विक्रीसाठी आणलेली नगसंख्या, पण विशिष्ट वेळी आणि विशिष्ट किमतीला. विशिष्ट वेळी आणि विशिष्ट किमतीला उत्पादकांनी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. ही झाली पुरवठ्याची संकल्पना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, या आताच्या भागामध्ये आपण एकूण उत्पादनाची संकल्पना, त्याच्यानंतर साठा संकल्पना आणि त्याच्यानंतर पुरवठा संकल्पना अशा प्रकारच्या 3 संकल्पना आपण इथं समजून घेतल्या. आता याच्यानंतर आहे पुरवठ्याची व्याख्या. की विद्यार्थी मित्रो, आपण पुरवठा प्रकरण अभ्यासत आहोत. पुरवठा वेगळा आणि पुरवठ्याचा सिद्धांत वेगळा. कधी कधी विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते. पुरवठ्याचा नियम लिहा म्हणलं की विद्यार्थी काय करतात, या पुरवठ्याची व्याख्या लिहून टाकतात. फरक आहे. पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत वेगळा आहे आणि पुरवठ्याची व्याख्या वेगळी आहे. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला का सांगतो, कारण बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. पुरवठ्याचा नियम विचारलाय की नेमकी पुरवठ्याची व्याख्या लिहितात. असं नाही. पुरवठ्याचा नियम वेगळा आहे आणि पुरवठ्याची व्याख्या वेगळी आहे. पुरवठ्याचा नियम म्हणजे पुरवठ्याचा सिद्धांत आहे. तो आपल्याला पुढे बघायचा आहे या प्रस्तुत प्रकरणामध्ये. तर अशा प्रकारे आता आपण बघू पुरवठ्याची व्याख्या. तर पुरवठ्याची व्याख्या आपण बघू. जसं आपण मागणीची व्याख्या अभ्यासली तशी आपल्याला पुरवठ्याची व्याख्या अभ्यासता येईल. की पुरवठ्याची व्याख्या कोणी केली? प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन यांनी केली. कोणी केली? प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन यांनी पुरवठ्याची व्याख्या केली. प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन काय म्हणतात? बाजारात अस्तित्वात असलेल्या विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. आलं लक्षात? परत एकदा लक्षात घ्या. प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन काय म्हणतात? बाजारात अस्तित्वात असलेल्या विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. समजून घ्या की पॉल सॅम्युएल्सन असे म्हणतात की बाजारात जी किंमत अस्तित्वात आहे, जी किंमत अस्तित्वात आहे म्हणजे जी किंमत प्रचलित आहे, त्या प्रचलित किंवा अस्तित्वात असलेल्या विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेली जी नगसंख्या उपलब्ध करून ठेवते ती उपलब्ध करून ठेवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. आलं लक्षात? म्हणजे पॉल सॅम्युएल्सन असे म्हणतात की पुरवठा म्हणजे बाजारात अस्तित्वात असलेल्या विशिष्ट किमतीला, म्हणजे इथं काय महत्वाचं आहे? बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असलेली विशिष्ट किंमत महत्वाची आहे. शब्द बघा, विशिष्ट किमतीला. लक्षात घ्या, कोण्याही किमतीला नाही, विशिष्ट किमतीला. म्हणजे जी किंमत बाजारपेठेमध्ये प्रचलित आहे, जी किंमत अस्तित्वात आहे त्या किमतीला म्हणजे विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेली, शब्द वेगळा केला, इथं विक्रीसाठी नाही, इच्छुक असलेली नगसंख्या विकण्यास तयार आहे ती नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. अशा प्रकारे प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन यांनी अतिशय समर्पक व्याख्या अशी पुरवठ्याची केलेली आहे. विद्यार्थी मित्रो, इथं आपण पाहिली पुरवठ्याची व्याख्या. लक्षात आली का? परत एकदा मी तुम्हाला सांगतो की पॉल सॅम्युएल्सन म्हणतात बाजारात अस्तित्वात असलेल्या विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. म्हणजे बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असलेल्या किमतीला
वस्तू विकण्यासाठी विक्रेता जी वस्तूची नगसंख्या विकण्यासाठी इच्छुक आहे ते इच्छुक असलेली वस्तूची नगसंख्या म्हणजे त्यावेळी बाजारपेठेमध्ये झालेला पुरवठा होय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पॉल सॅम्युएल्सनच्या व्याख्येचे जर आपण विश्लेषण केलं तर पॉल सॅम्युएल्सनच्या व्याख्येमधून 3-4 आपल्याला मुद्दे बाहेर निघतात. पहिला मुद्दा आहे की बाजारपेठेमध्ये विशिष्ट किंमत एक, त्याच्यानंतर तो विक्रेता किती नगसंख्या विकण्यास इच्छुक आहे म्हणजे इच्छुक नगसंख्या, अशा प्रकारे विशिष्ट किंमत, इच्छुक नगसंख्या, विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेली नगसंख्या, अशा प्रकारे हे 3 मुद्दे आपल्याला पॉल सॅम्युएल्सनच्या व्याख्येतून स्पष्ट होतील. तर अशा प्रकारे प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन यांनी अतिशय समर्पक व्याख्या बाजारपेठेमध्ये पुरवठ्याची केलेली आहे. तर ही झाली व्याख्या. आता याच्यानंतर आहे पुरवठा पत्रक. जसं आपण मागणीच्या प्रकरणामध्ये मागणी पत्रक पाहिलं, त्याच्यामध्ये वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजारपेठाचे मागणी पत्रक अशा 2 प्रकारचे पत्रक आपण अभ्यासले. या प्रस्तुत प्रकरणामध्ये सुद्धा आपण पुरवठा पत्रक अभ्यासणार आहोत. मागणी पत्रकाप्रमाणेच कसं आहे पुरवठा पत्रक. जी व्याख्या मागणी पत्रकाची आहे तीच व्याख्या पुरवठा पत्रकाची. फक्त तिथं मागणी हा शब्द आला, इकडे पुरवठा शब्द आला आणि विक्रेता शब्द आला. तर अशा प्रकारे तिथं ग्राहक शब्द आला. लक्षात घ्या, मागणी पत्रक जर लक्षात आला असेल, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक, तर पुरवठा पत्रक लक्षात यायला वेळ लागत नाही. फरक काय आहे? मागणी पत्रकाची व्याख्या आणि पुरवठा पत्रकाची व्याख्या सारखीच आहे. मागणी पत्रकामध्ये ग्राहक आहे, या पुरवठा पत्रकामध्ये विक्रेता आहे. तर अशा प्रकारे इथं थोडा फरक आहे. तर आता आपण बघू पुरवठा पत्रक म्हणजे काय, पुरवठा पत्रक कशाला म्हणतात, त्याची व्याख्या, व्याख्येवरून तक्ता आणि तक्त्यावरून आकृती. इथं मी दिलेला आहे, इथं व्याख्या दिलेली आहे, इथं तक्ता दिलेला आहे आणि इकडे आकृती दिलेली आहे. या तिन्ही भागाचं आता आपण विश्लेषण बघू. ठीक आहे. तर पहिलं बघूत आपण पुरवठा पत्रकाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ सप्लाय, कोष्टक डेफिनेशन ऑफ सप्लाय, हे कोष्टक म्हणता येईल. व्याख्या बघूत आपण. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविली जाते ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, पुरवठा पत्रक म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वस्तूची, शब्द बघा, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. आलं लक्षात? परत एकदा मी सांगतो, एखाद्या विशिष्ट वस्तूची, एखादी विशिष्ट वस्तू आहे कोणती, जरा XYZ, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा, म्हणजे इथं कोणते 2 घटकाचे आहे, किंमत आणि पुरवठा, हे 2 घटक इथं काय आहेत महत्वाचे. लक्षात घ्या, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध, कसा संबंध? कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे, सारणी म्हणजे तक्ता, ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. अशा प्रकारे आपल्याला पुरवठा पत्रकाची व्याख्या पाहता येईल. अलग लक्षात विद्यार्थी मित्रो, परत एकदा सांगतो मी तुम्हाला, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध, लक्षात घ्या, म्हणजे किंमत आणि पुरवठा याचा कोणता संबंध आहे? कार्यात्मक संबंध आहे. फंक्शनल रिलेशनशिप, कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो ती सारणी म्हणजे पुरवठा पत्रक होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, ही झाली पुरवठा पत्रकाची व्याख्या.
मग आता आपण पुरवठा पत्रकाची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला इथे दोन प्रकारे पुरवठा पत्रक पाहता येते. पहिलं पत्रक आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं पत्रक आहे बाजार पुरवठा पत्रक. नंबर 1 आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि नंबर दुसरा आहे बाजार पुरवठा पत्रक. तर आता आपण पाहू की वैयक्तिक पुरवठा पत्रक काय असते आणि वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहूनच आपल्याला पुरवठ्याचा सिद्धांत सुद्धा पाहता येईल. आपण बघू वैयक्तिक पुरवठा पत्रक. तर इथं वैयक्तिक पुरवठा पत्रकाचा मी तुम्हाला तक्ता दिला आणि इथं आकृती दिली विद्यार्थी मित्र. तर आता आपण बघू की वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहत असताना आपण अगोदर तक्ता घेतला. तक्त्यामध्ये 2 कॉलम केले आपण. पहिल्या याच्यामध्ये शे वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये घेतली आणि दुसऱ्या याच्यामध्ये शे वस्तूचा पुरवठा किलोग्रॅम मध्ये घेतला. किंमत कशामध्ये घेतली आपण रुपयामध्ये घेतली म्हणून इथं रुपये हे प्रमाण लिहिलं आणि वस्तूचा पुरवठा कशामध्ये घेतला किलोग्रॅम मध्ये लिहिला म्हणून किलोग्रॅम. विद्यार्थी मित्र कोणताही तक्ता काढत असताना तुम्हाला प्रमाण लिहिणं महत्वाचं आहे. नुसतं तुम्ही शे वस्तूचा पुरवठा पण कशामध्ये पुरवठा किलोग्रॅम मध्ये आहे काय किलो मध्ये आहे काय क्विंटल मध्ये आहे काय टनामध्ये आहे लिहावं लागते तुम्हाला. हे लिहिणं प्रमाण लिहिणं महत्वाचं आहे. म्हणून आपण शे वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये घेतली आणि शे वस्तूचा पुरवठा आपण किलोग्रॅम मध्ये घेतला. असे 2 कॉलम तयार केले. शे वस्तूची किंमत 10 रुपये असताना 100 वस्तूचा पुरवठा झाला. 20 रुपये किंमत असताना 200 वस्तूचा पुरवठा झाला. 30 रुपये किंमत असताना 300 वस्तूचा पुरवठा झाला. 40 रुपये किंमत असताना 400 वस्तूचा पुरवठा झाला आणि 50 रुपये किंमत असताना 500 वस्तूचा इथं पुरवठा झाला. आता जेव्हा तुम्ही या तक्त्याचं बारकाईने निरीक्षण करता तेव्हा याच्यात तुम्हाला काय लक्षात येते विद्यार्थी मित्र इकडचे किमती बघा आणि इकडे पुरवठा बघा. काय लक्षात येते की जशी जशी इकडे त्या शे वस्तूची किंमत वाढत आहे तसा तसा इकडे पुरवठा वाढत आहे. लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही या तक्त्याचं अतिशय बारकाईनं परीक्षण करता किंवा अवलोकन करता तेव्हा काय लक्षात येते की जशी जशी इकडे शे वस्तूची किंमत वाढत आहे तसा तसा इकडे शे वस्तूचा पुरवठा वाढत आहे. याच्यात वाढ होत आहे याच्यात वृद्धी होत आहे. अलग लक्षात. 10 रुपये असताना 100 20 रुपये असताना 200 30 रुपये असताना 300 40 रुपये असताना 400 50 रुपये असताना 500. म्हणजे जशी जशी इकडे किंमत वाढत आहे तसा तसा इकडे पुरवठा वाढत आहे. असं का होते याचं कारण काय. याचं कारण असं आहे की जशी जशी इकडे वस्तूची किंमत वाढते तसा तसा इकडे वस्तूचा पुरवठा वाढतो. पुरवठा कोण करतो बाजारपेठेमध्ये विक्रेता हा वस्तूचा पुरवठा करत असतो. विक्रेता उद्देश बाजारपेठेमध्ये काय असते की जास्तीत जास्त पुरवठा वाढणाऱ्या किमतीला पुरवठा अधिकाधिक करायचा आणि जास्तीत जास्त नफा मिळायचा हा विक्रेत्याचा उद्देश असतो. मग इथं काय व्हायला जशी जशी किंमत वाढायली तसे तसे इकडे विक्रेता काय करायला बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढवायला किंवा उत्पादक बाजारपेठेमध्ये वाढवायला. का वाढत्या किमतीला त्याला जास्तीत जास्त नफा मिळतो. विक्रेत्याला किंवा उत्पादकाला वाढत्या किमतीला त्याला जास्तीत जास्त नफा मिळतो. म्हणजे शे वस्तूची जशी जशी इकडे किंमत वाढत आहे तसा तसा शे वस्तूचा इथं पुरवठा वाढत आहे. म्हणजे किंमत आणि पुरवठा याच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. पुरवठा आणि किंमत याच्यामध्ये कसा संबंध आहे समस्वरूपाचा संबंध आहे. आता मागणीच्या सिद्धांतामध्ये चला मागं. मागणीच्या सिद्धांतामध्ये किंमत आणि मागणी याचा व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. जशी जशी किंमत मागणीच्या सिद्धांतामध्ये वाढत आहे तशी तशी मागणी कमी होत आहे. इथं उलट आहे. इथं जशी जशी किंमत वाढत आहे तसा तसा विक्रेता बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढत आहे. कारण विक्रेत्याला वाढत्या किमतीला अधिकाधिक पुरवठा करतो आणि अधिकाधिक पुरवठा करून तो अधिकाधिक नफा मिळवत असतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमामध्ये किंवा पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये पुरवठा आणि किंमत याचा संबंध कसा असतो सम असतो. हे या तक्त्यावरून आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्र. तर अशा प्रकारे इकडे शे वस्तू आणि इकडे शे वस्तूचा पुरवठा आपण घेतला. प्रत्येक किमतीला काय पुरवठा हे सुद्धा आपण दर्शविलं. एवढं आपण बघलं. आता याच्यात आपण काढूत आकृती. बाजूला आकृती मी दिलेली आहे. आकृती लक्षात घ्या. आकृती अर्थशास्त्राची कोणतीही आकृती काढत असताना 2 अक्ष महत्वाचे असतात अ आणि अक्ष. 2 अक्ष असल्याशिवाय आपल्याला अर्थशास्त्राची कोणतीही आकृती काढता येत नाही. हो ते जाय तिकडे कोण राहील साकेत दार काढ साकेत तिकडे शेंडे आले त्याला मला व्हिडिओ करायला तिकडून बोलते जाय सांगते.
तर विद्यार्थी मित्रो, तर अशा प्रकारे आपण इथं आकृती काढू. क्षे अ आणि अक्षय हे दोन अक्षर आपण घेतले. अ या अक्षरावर आपण वस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवली आणि क्षे अक्षरावर आपण पुरवठा किलोग्रॅम मध्ये दर्शवला. इकडे किंमत रुपयामध्ये, प्रमाण आहे रुपया आणि इकडे प्रमाण आहे किलोग्रॅम. मग आपण काय केलं, वस्तूची किंमत 10, 20, 30, 40 आणि 50 रुपये अशी घेतली. इकडे वस्तूचं प्रमाण दर्शवलं 100 नग, 200 नग, 300 नग, 400 नग आणि 500 नग. मग आपण काय केलं की 10 रुपये किमतीला 100 वस्तूचा पुरवठा आहे म्हणून इथे एक बिंदू प्रस्थापित केला. 20 रुपये किमतीला 200 वस्तूचा पुरवठा आहे म्हणून इथे एक बिंदू प्रस्थापित केला. 30 रुपये किमतीला 300 वस्तू नगाचा पुरवठा आहे म्हणून इथे एक बिंदू प्रस्थापित केला. आणि 40 रुपये किमतीला 400 वस्तूच्या नगाचा पुरवठा आहे म्हणून इथे एक बिंदू प्रस्थापित केला. आणि 50 रुपये किमतीला 500 वस्तूचा पुरवठा आहे म्हणून इथे एक बिंदू प्रस्थापित केला. असे आपण किमतीनुसार पुरवठ्याचे बिंदू प्रस्थापित केले म्हणजे निश्चित केले. पण हे सगळे बिंदू आपण एकमेकांना जोडले. काय केले, जोडले असते आपल्याला उजवीकडून डावीकडे जाणारी धनात्मक आकाराची एक रेषा आपल्याला मिळाली. याला आपण आता रेषा म्हणू. या रेषेला आपण प नाव दिलं. काय दिलं, प असं नाव दिलं. आता ही प रेषा आहे का, नाही. प हा पुरवठा वक्र आहे. काय आहे, पुरवठा वक्र आहे. आपण त्याला अगोदर रेषा म्हणालो, पण ती रेषा नाही, तो काय आहे, पुरवठा वक्र आहे. म्हणजे प हा आपल्याला अशा प्रकारे पुरवठा वक्र मिळाला. मग जेव्हा आपण या पुरवठा वक्राचा अभ्यास करतो, जेव्हा याचं बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या लक्षात काय येते की जशी जशी इकडे किंमत वाढत आहे तसा तसा इकडे पुरवठा वाढत आहे. म्हणजे जे तक्त्यामध्ये आपल्याला दिसून आलं तेच आकृतीमध्ये दिसून आलं. जे तक्त्यामध्ये दिसून आलं तेच आकृतीमध्ये दिसून आलं. म्हणजे याचा अर्थ असा की जशी जशी किंमत बाजारपेठेमध्ये वाढते तसा तसा विक्रेता आपल्या वस्तूचा पुरवठा अधिक करतो. हे आपल्याला प या वक्रावरून दिसून आलं. म्हणून प ही रेषा नसून प काय आहे, बाजाराचा पुरवठा वक्र आहे. कशाचा पुरवठा वक्र आहे, बाजाराचा पुरवठा वक्र आहे. म्हणून प बरोबर बाजाराचा पुरवठा वक्र. तर हा आपल्याला मिळाला पुरवठा वक्र. मग आपल्याला प्रश्न पडतो की हा पुरवठा वक्र कसा आहे. हा पुरवठा वक्र उजवीकडून डावीकडे वर जाणारा आहे. लक्षात घ्या, उजवीकडून डावीकडे वर जाणारा आहे. म्हणजे धनात्मक आकाराचा आहे. कसा आहे, धनात्मक आकाराचा. उजवीकडून डावीकडे वर जातो. मग हा धनात्मक आकाराचा का आहे, याचं काय कारण आहे. कारण जशी जशी इकडे किंमत वाढायली तसा तसा इकडे पुरवठा वाढायला. म्हणून पुरवठ्याचा वक्र हा कसा आहे, धनात्मक आहे, ऋणात्मक नाही. ऋणात्मक वक्र हा मागणीचा असतो. ऋणात्मक वक्र कसा असतो, मागणीचा असतो. इथं स्पष्ट करतो मी. कारण मागणीच्या सिद्धांतामध्ये जशी जशी किंमत वाढत आहे तशी तशी मागणी कमी होत आहे. पण मागणीच्या सिद्धांतामध्ये मागणीचा वक्र काय असतो, ऋणात्मक असतो. काय असतो, ऋणात्मक असतो. आणि पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये जशी जशी किंमत वाढते तसा तसा पुरवठा वाढतो. पण पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये किंवा पुरवठ्याच्या नियमामध्ये पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक असतो. काय असतो, धनात्मक असतो. तर अशा प्रकारे हा झाला पुरवठ्या नियमाची व्याख्या. त्याच्यानंतर पुरवठ्याचा तक्ता आणि आकृती आणि वक्राचे काही विशेष गुण. म्हणजे पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक असतो. विचारतात तुम्हाला, पुरवठा वक्र रिकामी जागा असतो. पुरवठा वक्र रिकामी जागा असतो. धनात्मक असतो की ऋणात्मक असतो, धनात्मक असतो. लक्षात ठेवा, ही रिकामी जागा 100% विचारतात. प्रत्येक परीक्षेला विचारतात की पुरवठ्याचा वक्र रिकामी जागा असतो. काय असतो, धनात्मक असतो. किंवा पुरवठा आणि किंमत यामध्ये रिकामी जागा स्वरूपाचा संबंध असतो. कसा संबंध असतो, सम स्वरूपाचा संबंध असतो. सम म्हणजे सारखा. किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणजे दोन्हीही सारख्या प्रमाणात बदलतात. म्हणजे याचा संबंध कसा आहे, सम स्वरूपाचा आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण पुरवठ्याच्या पत्रकाची व्याख्या, त्याच्यानंतर वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि वैयक्तिक पुरवठा पत्रकाचे आपण इथं आकृती आणि आकृतीचे विश्लेषण एवढा भाग आपण बघलेला आहे. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या संबंधित तासिकेमध्ये कोण्या याच्यावर अध्यापन केलं, परत एकदा मी तुम्हाला समजावून म्हणून त्याची उजळणी करू. तर पहिला आपण पाहिलं प्रकरणाची प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये पाहिलं पुरवठा ही मूलभूत स्वरूपाची संकल्पना आहे. पुरवठा प्रवाही स्वरूपाची संकल्पना आहे. पुरवठा उत्पादकाकडे विक्रीसाठी असलेल्या नगसंख्येचे वर्णन करतो. त्याच्यानंतर पाहिलं आपण एकूण उत्पादनाची संकल्पना, व्याख्या, उदाहरण. साठा संकल्पना
व्याख्या आणि उदाहरण, पुरवठा संकल्पना, व्याख्या आणि उदाहरण, त्याच्यामध्ये आपण आलो पुरवठ्याची व्याख्या, प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन यांनी केलेली पुरवठ्याची व्याख्या, त्याच्यानंतर आलो आपण पुरवठा पत्रक, पुरवठा पत्रकाची व्याख्या, त्याच्यानंतर वैयक्तिक पुरवठा पत्रकाचा तक्ता, तक्त्यावर विश्लेषण आणि वैयक्तिक पुरवठा पत्रकाची आकृती, आकृतीमध्ये वक्र आणि वक्राचं विश्लेषण आणि वक्र धनात्मक का आहे याचे सुद्धा आपण इथं कारण आपण अभ्यासली. तर एवढा भाग आपण आज आपल्या व्हिडिओच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्र अभ्यासला. तर याच्यानंतर आपण आताच चालू करूत आपण, कारण वैयक्तिक पुरवठा पत्रक आपण पाहिलं. आता बघूत आपण बाजार पुरवठा पत्रक. काय बघूत? बाजार पुरवठा पत्रक. तर अगोदर मी तुम्हाला बाजार पुरवठा पत्रकाची व्याख्या सांगतो, तक्ता काढतो आणि तक्त्यावरून आकृती, एवढा आपण आजच्या या व्हिडिओच्या संबंधित तासिकेमध्ये आपण अभ्यास. तर विद्यार्थी मित्र, बाजार पुरवठा पत्रकाची जसं वैयक्तिक पुरवठा पत्रक आहे तसंच बाजार पुरवठा पत्रक सुद्धा आहे. वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये एका व्यक्तीचा पुरवठा दर्शविला जातो, तर बाजार पुरवठा पत्रकामध्ये बाजारपेठेमध्ये जे काही असंख्य विक्रेते असतात ते असंख्य विक्रेते वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या वस्तूची कशा प्रकारे पुरवठा करतात हे त्या बाजार पुरवठा पत्रकामध्ये दर्शविले जाते. ते आपण पाहू. नंबर 2 टाकू त्याला आपण, याला म्हणतो आपण बाजार पुरवठा पत्रक. व्याख्या अभ्यासूत, व्याख्या घेऊ. व्याख्या एका विशिष्ट किमतीला एका विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीत बाजारात विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीत बाजारात विशिष्ट कालावधी एका विशिष्ट किमतीला विशिष्ट नाही निरनिराळ्या किमतीला निरनिराळ्या किमतीला विशिष्ट कालावधीत बाजारात सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली नगसंख्या दर्शविणारी सारणी म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. ही झाली व्याख्या. आता याच्यानंतर आपण व्याख्याहून काय करू, एक तक्ता काढू. इथं तक्ता घेऊ. बाजार पुरवठा पत्रक तक्ता म्हणून त्याला काय म्हणजे बाजार पुरवठा पत्रक तक्ता. याच्यामध्ये आपण वस्तूची किंमत पहिल्या खाण्यामध्ये काय घेऊ, वस्तूची किंमत रुपयामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये वस्तूचा पुरवठा नगसंख्येत कंसात किलोग्रॅम. याच्यामध्ये आपण 3 कॉलम करू. किती करू? 3 करू. एक अविक्रेता, ब विक्रेता आणि क विक्रेता. अशा प्रकारे आपण 3 कॉलम याच्यामध्ये केले. त्याच्यानंतर बाजारातील एकूण पुरवठा, बाजारातील एकूण पुरवठा
अशा प्रकारे आपण हे तक्ता काढला. आपण विक्रेता अ याला काय म्हणायचं, विक्रेता अ, विक्रेता ब आणि विक्रेता क अशा आपण 3 विक्रेते घेतले. किती विक्रेते घेतले, 3 विक्रेते घेतले. इथं दिलं अ अधिक ब अधिक क. वस्तूची इकडे किंमत घेतली 10 रुपये, 20 रुपये, 30, 40 आणि 50 अशी आपण वस्तूची किंमत घेतली. त्याच्यानंतर प्रत्येक वस्तूला बाजारपेठेमध्ये प्रत्येक विक्रेत्याचा किती पुरवठा झाला हे आपण तक्त्यामध्ये दर्शवू. 10 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 100 वस्तूचा पुरवठा केला, ब विक्रेत्यांनी 200 वस्तूचा पुरवठा केला आणि क विक्रेत्यांनी 300 वस्तूचा पुरवठा केला. 20 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 200 वस्तूचा पुरवठा केला, ब विक्रेत्यांनी 300 वस्तूचा पुरवठा केला, क विक्रेत्यांनी 400 वस्तूचा पुरवठा केला. 30 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 300 वस्तूचा पुरवठा केला, ब विक्रेत्यांनी 400 वस्तूचा पुरवठा केला, क विक्रेत्यांनी 500 वस्तूचा पुरवठा केला. 40 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 400 वस्तूचा पुरवठा केला, ब विक्रेत्यांनी 500 वस्तूचा पुरवठा केला आणि क विक्रेत्यांनी 600 वस्तूचा पुरवठा केला. 50 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 500 वस्तूचा पुरवठा केला, ब विक्रेत्यांनी 600 वस्तूचा पुरवठा केला आणि क विक्रेत्यांनी 700 वस्तूचा पुरवठा केला. अशा प्रकारे वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या विक्रेत्यांनी किती पुरवठा केला हे आपण अ, ब आणि क या 3 विक्रेत्याचा पुरवठा इथं आपण दर्शवला. शेवटच्या कॉलममध्ये अ अधिक ब अधिक क म्हणजे प्रत्येक विक्रेत्याने एका विशिष्ट किमतीला केलेल्या पुरवठ्याची आपण बेरीज करू. तर पहिल्या 10 रुपये किमतीला सगळ्यांनी अ आणि ब नी एकूण 600 वस्तूचा पुरवठा केला. 20 रुपये किमतीला 900 वस्तूचा पुरवठा केला. 30 रुपये किमतीला 1200 वस्तूचा पुरवठा केला. 40 रुपये किमतीला 1500 वस्तूचा पुरवठा केला आणि 50 रुपये किमतीला 1800 वस्तूचा पुरवठा केला. तर अशा प्रकारे शेवटच्या कॉलममध्ये आपण अ, ब आणि क या सगळ्याची काय केली, बेरीज केली. 10 रुपये किमतीला 600 वस्तूचा पुरवठा, 20 रुपये किमतीला 900, 30 रुपये किमतीला 1200, 40 रुपये किमतीला 1500 आणि 50 रुपये किमतीला 1800 वस्तूच्या नगरसंख्येचा आपण पुरवठा केला. आता याच्यावरून आपल्याला एक आकृती काढू आणि आकृतीतून आपण ते पुरवठ्याचा सिद्धांत बाजार पुरवठा पत्रक आपण समजून घेऊ. ज्याप्रमाणे वैयक्तिक पुरवठा पत्रकाची आकृती आहे त्याचप्रमाणे बाजार पुरवठ्याची आकृती आहे. इथे मुद्दे सुद्धा आपण अ अक्ष असे 2 अक्ष घेतले. ए अक्षावर आपण किंमत रुपयामध्ये मोजली. कशामध्ये मोजली, रुपयामध्ये मोजली. शी अक्षावर आपण पुरवठा किलोग्रॅम मध्ये मोजला. पुरवठा कशामध्ये मोजला, किलोग्रॅम मध्ये मोजला. इथं मी लिहित आहे, लक्ष द्या. इकडे आपण किंमत घेतली 10, 20, 30, 40 आणि 50. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. इथं आपण किमती प्रस्थापित केल्या. त्याच्यानंतर इकडे पुरवठा घेतला 300 नग, त्याच्यानंतर 300 नग, त्याच्यानंतर 600 नग, त्याच्यानंतर 900 नग, त्याच्यानंतर 1200 नग, त्याच्यानंतर 1500 नग आणि त्याच्यानंतर 1800 नग असा आपण पुरवठा घेतला. आपण इकडे पुरवठा घेतला. इकडे 10 रुपये किमतीला किती नगाचा पुरवठा आहे, तर असे आपण बिंदू जोडले. 10 रुपये किमतीला 600 नगाचा पुरवठा म्हणून इथे बिंदू एक प्रस्थापित केला. हे बिंदू एकमेकांना आपण जोडले. काय केले, एकमेकांना जोडले असता आपल्याला हे बिंदू आपण काय केले, एकमेकांना जोडले. जोडल्यावर आपण हे बिंदू प्रस्थापित केले. अशा प्रकारे आपल्याला एक रेषा मिळाली, त्याला पप नाव दिलं. काय नाव दिलं, पप. अशा प्रकारे पप बराबर बाजार पुरवठा वक्र, पप बराबर बाजार पुरवठा वक्र समजून घ्या विद्यार्थी मित्र. तर विद्यार्थी मित्र, आपण बाजार पुरवठा पत्रक आता आपण पाहू. वैयक्तिक पुरवठा पत्रक आपण पाहिलं. बाजार पुरवठा पत्रकाची व्याख्या, निरनिराळ्या किमतीला विशिष्ट कालावधीत बाजारात सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली नगरसंख्या दर्शविणारी सारणी म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. लक्षात घ्या. निरनिराळ्या किमतीला, इथं किंमत एकच आहे का, नाही. निरनिराळ्या किमतीला, वेगवेगळ्या किमतीला किंवा निरनिराळ्या किमतीला विशिष्ट कालावधीत, एका विशिष्ट कालावधीत म्हणजे आजच्या दिवशी, समजा आजच्या दिवशी एका विशिष्ट कालावधीत बाजारात सर्व विक्रेत्यांनी, की बाजारपेठेमध्ये जे काही विक्रेते आहेत विक्रीसाठी आलेले, त्या सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली नगरसंख्या दर्शविणारी सारणी म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. अशा प्रकारे बाजार पुरवठा पत्रकाची व्याख्या आपण पाहिली.
म्हणजे बाजार पुरवठा पत्रकामध्ये एक विक्रेता असतो का? नाही, अनेक विक्रेते असतात आणि किमती वेगवेगळ्या वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असतात. मग निराळ्या किमतीला, एखाद्या वस्तूची निराळ्या किमतीला बाजारपेठेमध्ये निराळ्या विक्रेत्यांनी आणलेली वस्तूची नगरसंख्या, ही जी नगरसंख्या ज्या सारणीमध्ये दर्शवली जाते त्या सारणीला बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात. मग आपण हे समजून घेण्यासाठी तक्ता काढला. बाजार पुरवठा पत्रकाचा तक्ता म्हणा किंवा याला सारणी म्हणा. पहिल्या याच्यामध्ये वस्तूची किंमत घेतली 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये. आता आपण इथं काय केलं की आपल्याला अनेक विक्रेते दाखवायचे म्हणून आपण 3 विक्रेते उदाहरणादाखल घेतला. अ विक्रेता, ब विक्रेता आणि क विक्रेता. म्हणजे यांनी वस्तूचा पुरवठा कसा केला? अ विक्रेत्यांनी 10 रुपयाला 100 वस्तू, ब विक्रेत्यांनी 200 आणि क विक्रेत्यांनी 300, याची बेरीज 600. म्हणजे 10 रुपये किमतीला एकूण अ ब क ने किती पुरवठा केला? 600 वस्तूचा पुरवठा केला. 20 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 200 नग, ब विक्रेत्यांनी 300 नग, क विक्रेत्यांनी 400 नग, यांचा पुरवठा 900. म्हणजे 20 रुपये किमतीला अ ब आणि क विक्रेत्यांनी 900 वस्तूचा पुरवठा केला. 30 रुपये किमतीला अ विक्रेत्यांनी 300 नग, ब विक्रेत्यांनी 400 नग, क विक्रेत्यांनी 500 नग. म्हणजे अ ब क न 30 रुपये किमतीला 1200 नगाचा पुरवठा केला आणि 40 रुपये किमतीला अ विक्रेता 400, ब विक्रेता 500, क विक्रेता 600 म्हणजे 1500 नगाचा पुरवठा केला. आणि 50 रुपये किमतीला अ विक्रेता 500, ब विक्रेता 600 आणि क विक्रेता 700 म्हणजे एकूण 1800 वस्तूचा इथं अ ब क या 50 रुपये किमतीला पुरवठा केला. मग आपल्याला शेवटच्या याच्यामध्ये प्रत्येक विक्रेत्यांनी की कोण्या किमतीला किती पुरवठा केला हे आपण दर्शवलं. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बारकाईने निरीक्षण करता तेव्हा तुमच्या काय लक्षात येईल की बाजार पुरवठ्यामध्ये सुद्धा, पत्रकामध्ये सुद्धा जशी जशी इकडे किंमत वाढत आहे तसा तसा इकडे बाजार पुरवठा वाढत आहे, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्या लक्षात येते. मग याच्यावर आपण एक आकृती काढली. आकृतीमध्ये अ100 असे 2 अक्ष घेतले. ए अक्षावर आपण किंमत रुपयामध्ये दर्शवली, श अक्षावर पुरवठा आपण किलोग्रॅम मध्ये दर्शविला. 10, 20, 30, 40, 50 अशी आपण किंमत घेतली. 20 रुपये, 10 रुपये किमतीला म्हणजे 300 नगाचा, 20 रुपये किमतीला 600, 30 रुपये 900, 1800, 1500, 1800 अशा प्रकारे आपण इकडे किलोग्रॅम मध्ये पुरवठा नगरसंख्या पुरवठा आपण दर्शविला. तर अशा प्रकारे मग आपण काय केलं, प्रत्येक किमतीला किती पुरवठा आहे हे तर एक बिंदू प्रस्थापित केले. ते बिंदू एकमेकांना जोडले. जोडल्यानंतर पप ही रेषा मिळाली. पप ही रेषा नसून बाजार पुरवठ्याचा काय वक्र आहे. काय आहे? वक्र आहे. म्हणजे पप हा काय आहे? पप बराबर बाजार पुरवठा वक्र. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, हा सुद्धा बाजार पुरवठा वक्र उजवीकडून डावीकडे वर जाणारा धनात्मक आकाराचा आहे. पुरवठ्याचा वक्र कधीही धनात्मक आकाराचा असतो, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण बाजार पुरवठा पत्रकाची व्याख्या, बाजार पुरवठा पत्रकाचा तक्ता, त्याच्यानंतर आकृती आणि आकृतीचं विश्लेषण. तर प्रस्तुत आजच्या या व्हिडिओच्या तासिकेमध्ये आपण काय काय अभ्यासलं तर प्रस्तावनानंतर 3 संकल्पना, एकूण उत्पादनाची संकल्पना, पुरवठा संकल्पना आणि साठा संकल्पना, त्याच्यानंतर वैयक्तिक पुरवठा पुरवठा नियमाची व्याख्या, प्राध्यापक पॉल शामिल्सन यांनी केलेली व्याख्या, त्याच्यानंतर पुरवठा नियमाची व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर आपण याच्यानंतर वैयक्तिक पुरवठा पत्रकाची व्याख्या, वैयक्तिक पुरवठा पत्रकाचा तक्ता, वैयक्तिक पुरवठा पत्रकाची आकृती आणि आकृतीचं विश्लेषण आणि त्या वक्राचे काही गुण. त्याच्यानंतर आपण पाहिलं बाजार पुरवठा पत्रक, बाजार पुरवठा पत्रकाची व्याख्या, बाजार पुरवठा पत्रकाचा तक्ता आणि बाजार पुरवठा पत्रकाची आकृती आणि आकृतीचं विश्लेषण. आणि हा बाजार पुरवठा याच्या आकृतीमध्ये सुद्धा पप हा धनात्मक आकाराचा वक्र काय याची सुद्धा कारण आपण पाहिले. त्याच्या संबंधित व्हिडिओच्या तासिकेमध्ये आपण या प्रकरण 4 मधला एवढा भाग आपण पाहिलो. तर पुढच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत की पुढच्या तासिकेमध्ये आपण बघू पुरवठा निर्धारक घटक, म्हणजे पुरवठा निश्चित करणारे घटक. जसं मागच्या प्रकरणामध्ये मागणी निर्धारित करणारे घटक आपण पाहिले, तसेच उद्याच्या व्हिडिओच्या तासिकेमध्ये आपण पुरवठा निर्धारित करणारे घटक आपण अभ्यासू. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे हा व्हिडिओ बघा. पहिले तुम्हाला आकृती बघा. मी जेवढा भाग शिकवायचा आहे तेवढा भाग पहिले मी बोर्डावर लिहित असतो आणि त्याच्यानंतर ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी शिकवित असतो. तर याचं कारण असं की ते तुमच्या लक्षात यावं. मी लिहिल्याशिवाय तुम्हाला काही शिकवत नाही. तर विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला याच्या अगोदर बोर्डाचा फोटो पाठवलेला आहे, त्याच्यावरची आकृती बघा, आकृतीचे काही गुणधर्म बघा, तक्ता बघा, तक्त्यामध्ये काय बदल झाला, आकृतीमध्ये काय बदल झाला, हे सगळं अभ्यासा. आणि एखादा व्हिडिओ जर समजणार नसेल तर पुन्हा बघा. काही अडचण असल्यास माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यामध्ये, म्हणजे जेवढे तुम्ही व्हिडिओ बघाल तेवढं मला काही व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी मित्रो, तर आजची व्हिडिओ तासिका संपली असं मी इथं सांगतो. उद्याच्या तासिका आपण उद्या आपण दुसरी तासिका
तयार करू विद्यार्थी मित्र.